आज सकाळी फिल्टर लावल्यागत वातावरण पिवळं पडलेलं, तेवढ्यात मोबाईलला एक डिलिव्हरीचा मेसेज आला. आयफोन आला या खुशीत जाऊन बघतोय तर चार्जर आला होता. या रागात कंपनीला 2 अपशब्द बोलून मी चार्जरचं अनबॉक्सिंग केलं, पण चार्जर एकदम खट होता. त्यात आज माझ्या लहानपणी या मित्राचं लग्न, मग मी निघालो लग्नाला. कार्यालयात गेलो तर ह्योगडी शेरवानी घालून तयार होता. इकडं बघतोय तर फेटा घातलेला गणेश तांब्याचा विष्णू बाळात दिसत होता. त्याला बघून मला बी फेटा घालायचा मोह काय आवराना. निलेश सरांनी फेटा फिट केला की आम्ही आलो नाम मोडाय. गणेशकडे बघून स्वामींनी भेद नाम मोडला, पण नाम गेला तिरका. आता स्वामीचं काय खरं नव्हतं. बाजूला 2 दाढीवाली घेऊन जेवण्यानं घोड्याकडे कुच केली, जसं काय अॅनिमल मधला रणबीर कपूरच. अरे होईल की आपलं बी कधीतरी लग्न, असं म्हणून गेलो नाचाय. घोडवाल्याच्या घोड्याच्या कर्तव्य बघून नवरदेवानं ठरवलं आजपासून कधीच घोड्यावर बसत नसतो. घोडा नाचायच थांबला आणि इकडं आम्ही नाचाय चालू केलं. आता होती नवरदेवाची एंट्री, आणि एंट्री म्हणजे आता लागा काय एंट्री होती. तेवढ्यात लग्न चालू झालं आणि भारत पाकिस्तान युद्ध असल्यासारखं सगळ्यांनी अक्षता घेतल्या आणि स्वामी हल्लाबोल चालू केला. चिडलेल्या स्वामीनं 2-3 डायरेक्ट दम टाकला, बाहेर या तोडावतोच तुम्हाला. हे ऐकून नवरदेवाच्या घरच्यांनी बी स्वामी हल्लाबोल चालू केला. शेवटी जीवनचं लग्न आणि स्वामीचा बर्थडे साजरा झाला. जवळजवळ 50 गुलाबजामुन पाठीवर भात खाल्ल्यानंतर आम्ही गेलो फोटो काढाय. दुसऱ्याला पोज सांगताना माझी पोज कधी हल्ली मलाच कळली. घरी गेलो तर भावाच्या मुलाला कळलेलं मी आयफोन मागवला. मग काय त्यानं बी आयफोन आणला. कोणाकडे आणला? सूरज. पैसे किती दिले त्याला? 5 रुपये डाऊन पेमेंट. आणि किती द्यायचे राहिले आता? 18. म्हणजे 23 रुपयात आयफोन आणलाय. लय महाग आहे. चालू करून दाखव. आता लागला कोणा? हा